नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. राज्यात भ्रष्टाचार मुक्त आणि जनतेच्या हिताचे प्रशासन उभारणे हा सरकारचा ठाम संकल्प असल्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी टीम कर्नाटक म्हणून काम करत नागरिकांच्या समस्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसून नागरिकांनी 1 रुपयाही लाच देऊ नये असे त्यांनी ठामपणे सांगितले. सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुंडगिरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथक स्थापन करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देत विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण पुढील महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसेच ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी नव्या CSR धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पावसाच्या कमतरतेची शक्यता लक्षात घेता बियाणे, खतांचा पुरवठा आणि पशुखाद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात असेही निर्देश देण्यात आले. जमीन संपादन प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नसल्याच्या संतापातून एका शेतकऱ्याने सरकारी अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केल्याची धक्कादायक घटना बागलकोट जिल्ह्यात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार उमेश मेटी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हक्कपत्र वाटप समारंभादरम्यान हा प्रकार घडला. बसवराज दोडमणी हे शेतकरी गेल्या जवळपास 20 वर्षांपासून जमीन संपादन प्रकरणातील नुकसान भरपाईसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत होते. मात्र दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ते संतप्त झाले होते. याच संतापाच्या भरात त्यांनी BTDA कार्यालयातील एका केस वर्कर अधिकाऱ्याला चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या घटनेची नोंद घेऊन संबंधित यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण न झाल्यास निर्माण होणारा असंतोष या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलाय. बेळगाव शहरातील पहिल्या रेल्वे गेट परिसरात रेल्वेच्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश होसमणी वय 30 ते 35 यांना रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर काही काळ मृताची ओळख पटली नव्हती. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासानंतर मृत युवकाची ओळख सुरेश होसमणी अशी पटवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. तसेच मृताच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान पहिल्या रेल्वे गेट परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून या ठिकाणी अधिक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणीही पुढे येत आहे. रेल्वे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरातील राणी चन्नम्मानगर परिसरातील एका खासगी शाळेजवळ असलेल्या कचऱ्याच्या ब्लॅक स्पॉटवर तब्बल 59 काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कचरा संकलन आणि स्वच्छता मोहिमेदरम्यान CCBच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना ही काडतुसे सापडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जागरूकतेने उद्यमबाग पोलिसांना माहिती दिली.
सापडलेल्या काडतुसापैकी एका प्रकारची 41 तर दुसऱ्या प्रकारची 18 काडतुसे आहेत. ही सर्व काडतुसे वापरलेली नसून काही प्रमाणात खराब अवस्थेत आहेत. माहिती मिळताच उद्यमबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन काडतुसे जप्त केली. ही काडतुसे तांत्रिक तपासणीसाठी न्याय वैद्यक व शस्त्रास्त्र तज्ज्ञांच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहेत. राज्यात 1 जुलैपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या जागी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन अर्थात जी योजनेची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय. नवीन योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने कर्नाटकाला 5,709.90 कोटी रुपयांचे अंतरिम अनुदान मंजूर केलंय. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे 1 जुलैपासून राज्यात नवीन चौकटीत ग्रामीण रोजगार योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झालाय. दरम्यान नवीन योजना लागू होण्यापूर्वी रोहयो अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रलंबित व अपूर्ण कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत. त्यामुळे जुन्या योजनेतील कामांचा निपटारा करून 1 जुलैपासून जीच्या कामकाज सुरू करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने खासबाग येथील आठवडी बाजारात सुमारे 850 कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडी बाजारामध्ये भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना कापडी पिशव्या देत प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. प्लास्टिकमुळे माती, पाणी आणि हवा प्रदूषित होत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत असतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दैनंदिन जीवनामध्ये कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, माजी अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष अरुण काळे, फेडरेशन संचालक सुनील मुदकेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, अशोक हलगेकर आदी उपस्थित होते. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली शापूर बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. बेळगाव हुनगुंद रायचूर या राष्ट्रीय महामार्गाच्या 4 पदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून या कामाचा आढावा खासदार जगदीश शेट्टर यांनी घेतला. शनिवारी बेळगाव तालुक्यातील शगनमट्टी येथे भेट देत त्यांनी महामार्गाच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शगनमट्टी गावाजवळ सुमारे 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यावेळी खासदार शेट्टर यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित कंत्राटदार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महामार्गाचे काम दर्जेदार आणि निर्धारित कालावधीमध्ये पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. या पाहणी दौऱ्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता किशोर, माजी आमदार अरविंद पाटील, अॅडव्होकेट एम.बी. जिर्ली, मुरगेंद्र गौडा पाटील, सुभाष पाटील आणि रमेश देशपांडे आदी उपस्थित होते. रायबाग तालुक्यातील परमानंदवाडी आणि शिरगूर परिसरात कृष्णा नदीच्या काठावर मोठी दरड कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नदीकाठावरील शेती आणि सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचानक झालेल्या भूस्खलनामुळे कृष्णा नदीचा काठ मोठ्या प्रमाणात खचला. यामुळे नदी लगतच्या शेतांमध्ये बसवण्यात आलेले शेकडो पंपसेट, वीज केबल्स आणि पाणी पुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला असून शेतीसाठी आवश्यक असलेली सिंचन यंत्रणाही बाधित झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कुडची मतदारसंघाचे आमदार महेंद्र तम्मन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथील सरकारी कर्नाटक पब्लिक स्कूलला भेट दिली. यावेळी त्यांनी NMMS या परीक्षेमध्ये अव्वल गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या संदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. सरकारी शाळांना KPS शाळांचा दर्जा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम राबवावे असे त्यांनी सांगितले. 95% अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आसिफ सेठ फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जात असून विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक अधिकारी उपस्थित होते. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस कार्यालयात बालमजुरी निर्मूलन आणि बाल हक्क संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बालमजुरीला आळा घालणे, बालकांचे हक्क जपणे तसेच बालमजुरी विरोधी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शपथ देण्यात आली. समाजातून बालमजुरीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सक्रिय सहभाग घ्यावा असा संदेश यावेळी देण्यात आला. बालकांना शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून बालमजुरी विरोधात जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावातील गणेशपूर येथील इम्पोरिया टॉवरमध्ये धनंजय जाधव मित्र परिवाराच्या वतीने 29व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी जानेवारी महिन्यात झालेल्या हिंदू कार्यकर्ता मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी मेळाव्याबाबतचे अनुभव मांडले तर नारायण पाटील यांनी सविस्तर अहवाल सादर केला. तसेच सामाजिक आणि संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. दुसऱ्या सत्रात 10वी परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. समारोप प्रसंगी धनंजय जाधव यांनी संघटनात्मक एकता, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. यावेळी विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी हंगामात लागवड करण्यात आलेली रताळी पिकाच्या काढणीला सध्या वेग आलाय. उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची चाहूल लागताच शेतकरी रताळी काढणीच्या कामात व्यस्त झालेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रताळी काढून घेणे आवश्यक असल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये काढणीची धावपळ सुरू आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर जमिनीतून रताळी काढणं कठीण होत असल्यानं शेतकरी वेळेत पीक काढून शेती रिकामी करण्यावर भर देत आहेत. सध्या कृषी उत्पन्न बाजारातही रताळीची मोठ्या प्रमाणात आवक होत असून हंगामाच्या अखेरच्या टप्प्यातील विक्री सुरू आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये रताळीची उलाढाल वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पावसाळ्यापूर्वी काढणी पूर्ण करून पुढील हंगामातील पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्याचं कामही शेतकरी करत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सध्या रताळी काढणीची लगबग आणि शेतकऱ्यांची धांदल पाहायला मिळतेय. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. दांडेली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊडी शीटर बाबू रामप्पा दोडमणी वय 41 याला 6 महिन्यांसाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेत. बर्ची रोड जनता विद्यालयाजवळ राहणाऱ्या बाबू दोडमणी याच्या विरोधात 2012 ते 2025 या कालावधीमध्ये दांडेली शहर पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, मारामारी, जुगार, लैंगिक अत्याचार, हल्ला तसेच अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्यावर राऊडी शीटर उघडण्यात आला होता.
त्यानुसार कर्नाटक पोलीस कायद्यान्वये बाबू दोडमणी याला तत्काळ प्रभावाने 6 महिन्यांसाठी उत्तर कन्नड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेत. भटकल तालुक्यातील बेलके गावातील कांचिकेरी परिसरात बेपत्ता झालेल्या BCA द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी गायत्री नागराज नाईक वय 19 हिचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला. गुरुवार दिनांक 11 रोजी बेपत्ता झालेल्या गायत्रीचा शोध सुरू असतानाच काल शनिवारी दुपारी तिचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत विद्यार्थिनीचे वडील नागराज नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाविद्यालयाच्या फीसाठी ठेवलेली रक्कम एका परिचित युवकाने घेऊन परत केली नव्हती. तसेच फी न भरल्यास हॉल तिकीट मिळणार नसल्याचं सांगण्यात आल्याने ती मानसिक तणावात होती असा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी एका युवकासह महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा भटकल ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका गायीचा मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर भटक्या जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच गोरक्षक निलेश, प्रकाश लाडवा, विकी, अवधूत व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायीला डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले, पण उपचाराचा उपयोग न होता गायीचा मृत्यू झाला. या मृत्यूला महानगरपालिका व महामार्ग व्यवस्थापनाला जबाबदार ठरवावे अशी मागणी ही गोरक्षकांनी केली आहे. विजापूर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भातील प्रक्रियेसाठी नियुक्त विशेष अधिकारी डॉक्टर राजशेखर द्याबेरी यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत पाहणी केली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार महाविद्यालय स्थापनेसाठी आवश्यक जमीन, इमारती, अध्यापन, रुग्णालय आणि इतर वैधानिक बाबींविषयी त्यांनी माहिती घेतली. जिल्हा रुग्णालय परिसरातील जुन्या इमारती व नवीन बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात झालेल्या बैठकीत मनुष्यबळ, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि DNB अभ्यासक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांसह वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, अभियंता व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत हद्दीतील सातनाळी माचाळी मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर श्रमदानाचा मार्ग स्वीकारत रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती स्वतःच केली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य पसरत असल्यानं या मार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनलं होतं. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यावर GSB आणि खडी टाकून मार्ग तात्पुरता दुरुस्त केला. या उपक्रमामुळे वाहतुकीसाठी रस्ता काही प्रमाणात सुकर झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मात्र अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी प्रलंबित आहे. सातनाळी माचाळी मार्गाचे तातडीने डांबरीकरण करून कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे. तसेच या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष का केलं जात आहे असा सवालही ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. विजापूर शहरात जिल्हास्तरीय अस्मिता खेलो इंडिया महिला सायकलिंग सिटी लीग स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या क्रीडा प्राधिकरणासह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन रमेश जिगजिंगी यांच्या हस्ते झाले. यावेळी महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून ग्रामीण व शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील महिला सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. विविध गटातील विजेत्या खेळाडूंना पदके व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य अॅम्युचर सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजू बिरादार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातमींसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत.
धन्यवाद.